रामकृष्ण हरी माऊली. आज मी काही रानामध्ये गेले नव्हते, कारण आज मला खरंच खूप कंटाळा आला होता आणि माझी मम्मी आणि पप्पा गेलेत रानात आणि मी घरचा स्वयंपाक बनवायला लागले. चपाती आणि भेंडी बनवायची आहे मला आणि चपातीसाठी मी पीठ असं चाळून घेतलं आहे बघा. छान असं पीठ आता मळून घेणार आहे मी. हे पिठामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायला लागले मी. चपातीचं आहे पीठ हे. आणि बघा मी पीठ छान असं वल्ल करून घेतलं आहे आणि हे पीठ मी मळून घेते. आणि छान असं माझं पीठ मळून झालं होतं बघा. मळून ठेवलं आहे मी पीठ. आणि दिवस मावळला होता, देवाला दिवा लावायचा होता. वात खाली गेली होती, दिव्यातली वात वर काढली आणि छान दिव्यामध्ये तेल घातलं. तेल घालून लगेच दिवा पेटवायला लागली मी बघा. छान असा दिवा लावला आणि उदबत्ती लावत होते बघा. माऊली उदबत्ती आहे आणि ह्या उदबत्तीचा खरंच खूप वास छान येतो. आणि उदबत्ती पेटवली, देवाला लावली उदबत्ती आणि लगेच स्वयंपाक बनवायला चालू केलं. भेंडी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली होती बघा. मी आणि माझ्या पप्पांनी तर दुपारीच उपवास होता आमचा, सोमवार होता, त्याच्यामुळं सोमवार सोडला होता आणि मम्मीसाठी आणि दादासाठीच फक्त स्वयंपाक बनवायचा होता. 1 तारखेला आमच्या गावची यात्रा आहे आणि दादा आज आला आहे आणि दीदी तर काय अजून आली नाही, तिला सुट्टी भेटली नाही. पण नंतर दीदी पण येणार आहे. दादा आज आला आहे पुढं. छान अशी तेलामध्ये मिरची भाजून घेतली होती मी आणि लसूण सोलून घेतला होता. लसूण, हिरवी मिरची आणि शेंगाचा कूट टाकून मी भेंडी बनवायला लागले आणि सगळं बारीक करून झाल्यानंतर तेलामध्ये छान असं भाजून घ्यायला लागले मी आणि त्याच्यामध्येच थोडी हळद टाकली आणि छान आता परतू देणार आहे तेलामध्ये. शेंगाचा कूट, हिरवी मिरची, लसूण आहे बघा त्याच्यामध्ये. आणि मला स्वयंपाक बनवायला खरंच खूप आवडतं. काहीतरी सारखं नवीन बनवत असते मी. आणि शेंगाचा कूट, मिरची व्यवस्थित भाजल्यावर मी त्याच्यामध्ये लगेच भेंडी टाकली होती आणि माझ्या दादाला खरंच खूप भेंडी आवडते आणि त्याच्यासाठी ही भेंडी बनवायला चालू होती. आणि आमच्या इकडे ना 2-3 दिवस झालं पावसाचं वातावरण चालू आहे, पण पाऊस काही पडला नाही. वारं सुटतंय जास्त. दुपारी तर कडाक्याचं ऊन पडतं आणि रात्री वारं सुटायला चालू होतं. भेंडी तेलामध्ये भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, कारण भेंडी खाली चिटकू नये त्याच्यासाठी त्याच्यात पाणी टाकावं लागतं. आणि फायनली माझी अशी भेंडी शिजली होती बघा. किती छान तेल सुटलं भेंडीला बघा. एकदम छान अशी शिजली आहे बघा कशी झाली आहे भेंडी. आणि आता मला लगेच चपात्या बनवायच्या होत्या. लगेच चपाती बनवायला मी चालू पण केलं होतं. उन्हाळ्याचा दिवस आहे आणि उकाडा खूप सुटतो, त्याच्यामुळं गॅस पुढं पण जास्त बसू वाटत नाही आणि माझं पटपट चपाती बनवायला चालू होतं बघा. आज दुपारी तर आमचे मामा मामी गेले होते आणि काही करमत नव्हतं. मी आणि मम्मीच घरात होतो. पप्पा पण बाहेर गेलं होतं आणि त्यात तर दादा येणार होता, तो विषय तर वेगळाच. आणि पप्पा दादालाच घ्यायला गेलं होतं. पुण्यावरून पंढरपूरमध्ये यावं लागतं आणि तिथून पप्पा आणायला जाते त्यांना, दीदी असो किंवा दादा असो. आणि 2-3 दिवसांना आमचं घर खूप फुलून येणार आहे, कारण की यात्रेसाठी सगळे पाहुणे आमचे येणार आहेत. आमच्या आत्या, मामा मामी तर येणारच आहेत आणि दीदी दादा पण येणार आहे. दादा तर काय आज आलायच. आई आणि मीच घरात होतो आणि आईला बोलत बोलत माझ्या निम्म्या चपात्या झाल्यात बघा. आणि ही माझी लास्टची चपाती आहे. खूप आनंद झाला आहे माझा, लवकर स्वयंपाक झाला आहे. आणि बघा सगळ्या चपात्या मी केल्यात आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान झालं आहे.